पहिला सज्ज होताना आक्रमण स्थळ झालं. एक नंबरचा सिफायदार करून झरेवाडीच्या 7 खेळासमोर 2-1-2-2 ची साखळी लावली गेली. खोलवर जोड मारण्याचा टोकाट प्रयत्न केला जातोय. बोनस मारण्याचा टोकाट प्रयत्न केला जातोय. परत एकदा शांत होताना पाहिला जातोय आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय. प्रत्युत्तरास दाखल हे वन मॅन आर्मी मानलं जातोय. झरेवाडी संघाकडून अभि 2 नंबरचा सिफायदार केला खेळाडू उंच भरा खेळाडू 2-1-2 ची साखळी लावली गेली. उजव्या कोपऱ्यामध्ये सुंदर पदालित्य पाहायला मिळते आणि खोलवर जोड मारण्याचा अतिशय टोकाट प्रयत्न करून एका गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहायला जातोय. बंटी आणि योगेश या दोन्ही पंचांचं परत एकदा मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. सुंदर पदालित्य पाहायला मिळते. खोलवर जाऊन मारण्याचा टोकाट प्रयत्न केला जातोय. मध्यंतरी गिरकी घेतली जाते. चवळा सुंदर चवळा पकड एकजूटची कबड्डी म्हटली जाते. प्रेमाचं प्रतीक मैत्रीचं प्रतीक म्हणजेच कबड्डी. 2 नंबरचा सिफायदार केला आता खेळाडू 2-1-2 ची साखळी लावली गेली. निश्चितच रोशन बाद झाल्यानंतर थोडासा बॅकफूट वरती गेला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. यारी दस्ती मालवाची परंतु कमबॅक करण्याचं धाडस या संघाकडे मोठ्या प्रमाणामध्ये पाहतो. अभि मात्र सुंदर चपलाई दाखवताना आणि परत एकदा शांत होताना आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय. उद्या आपल्याला पाहायला मिळणार ज्या अटीतटीच्या सामन्यानुसार आपण पाहतोय उद्या कोकणची लोककला बहुरंगी नमन भोटकेवाडी देवरुख बैलांची मोठ्या प्रमाणामध्ये याच ग्राउंडवरती झुंज पाहिली जाणार आहे. परत एकदा मध्यंतरी हाताने मारण्याचा टोकाट प्रयत्न आणि परत एकदा शांत होताना पाहिला जातोय आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय. प्रत्युत्तरास दाखल बाबू ज्याने पहिल्या सामन्यामध्ये खरोखरच अभिला मोठी साथ देऊन दुसऱ्या फेरीपर्यंत नेणारा असा बाबू पाहिला जातोय. 2-1-2 ची साखळी लावली गेली. मध्येच गिरकी घेतोय परत एकदा आणि हनुमान उडी पाहिली जाते आणि एका गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय. प्रत्युत्तरास दाखल 6 नंबरचा सिफायदार आणि सुंदर चवडा म्हणावा लागेल आणि डिफेन्स मध्ये एका गुणाची कमाई करताना झरेवाडी संघ पाहिला जातोय. त्याचप्रमाणे प्रत्युत्तरास दाखल अभि अतिशय सुंदर चवडा पकड आहे. निश्चितच कमबॅक करताना यारी दोस्ती मालवाशी संघ पाहिला जातोय आणि 2 गुणाची सुपर टॅकल मुळे प्रो कबड्डीच्या नियमानुसार 3 खेळाडूंमध्ये जर या खेळाडूला पकडला तर निश्चितच 2 गुणाची कमाई होताना आपण पाहिलं जातंय. अतिशय उंचावलेली कबड्डी पाहिली जाते. लाल मातीतला खेळ प्रकाश जोतातली मारदानी खेळ पाहिला जातोय. खेळ कबड्डी मारण्याचा दावा करतो आणि एका गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय. आता मात्र मालवाशी संघ कमबॅक करताना पाहिला जातो. बाबू जेव्हा जेव्हा अभि बाहेर गेला तेव्हा बाबूचं काम वाढलेलं पाहिलं जाते. निश्चितच सुंदर चढाई आहे. याही खेळाडूचा सुंदर डिफेन्स आहे पाहिला जाणार आहे. याही दोस्तीच्या 5 खेळाडूंसमोर 2-1-2 ची साखळी लावली गेली. मध्यंतरी सुंदर पदालित्य पाहायला मिळते. सुंदर स्कॉर्पिओ किक मारली जाते. परत एकदा डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये मध्यंतरी हाताने गडी मारत परत एकदा शांत होत आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय. प्रत्युत्तरास दाखल यानं पहिल्या चढाईमध्ये एका टच पॉइंट घेऊन आपल्या साथीदाराला म्हणजे रोशनला उठवण्याचं काम जर केलं असेल तर या खेळाडू निश्चितच परत एकदा खोलवर जाऊन मारण्याचा बोनस वाप आहे. 2-1-2 ची साखळी लावली गेली. मध्यंतरी हाताने परत एकदा स्कॉर्पिओ किक मारण्याचा अतिशय प्रयत्न परंतु शांत होताना आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री सुखाई देवीचा 8वा वर्धापन उद्या सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये सुखाई मंदिरामध्ये आपण कार्यक्रम पाहणार आहोत. दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसाद ठेवला गेला. एक सुंदर टच पॉइंट घेतल्याचा दावा करतोय. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे आणि एका गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय. 1 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसाद, त्यानंतर छबिना, त्यानंतर रात्र ठीक 8 वाजता या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात जाण्याची नोंद घ्यायची. उद्या रात्र ठीक 8 वाजता या स्पर्धेचा अंतिम सामना आणि रात्र ठीक 9 वाजता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्र ठीक 10 वाजता कोकणची लोककला बहुरंगी नमन भोटकेवाडी देवरुख यांचा इथं सहर्ष साधणार. त्याचा सुद्धा सर्व रसिक प्रेक्षकांकडे आणि सुंदर स्कॉर्पिओ आता मात्र अभि सुंदर ऊपर से ऊपर वाली रेड पाहिली जाते. 3
+2 5 गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय. मध्यंतर पर्यंत गुण फलक असा स्पर्धेची पण व्याख्या अशी एकाच दिवशी मीटिंग करून दुसऱ्या दिवशी मैदान करून तिसऱ्या दिवशी स्पर्धेला सुरुवात केलेली. परत एकदा अभि 2 नंबर जशी परिधान केला खेळाडू 2-1-2 ची साखळी लावली गेले. आता मात्र बोनस ऑन आहे. थोडीशी पडझड होताना पाहिली जाते परंतु कबड्डी म्हटलं की एका रेडिंग मध्ये 9 गुणांची प्राप्ती करण्याची संधी या खेळामध्ये मिळते. आता मात्र सुंदर चवळा पकड परंतु अभि मात्र ऑन फायर रेडर सुपर से उपरवाली रेड पाहिली जाते आणि 3 गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय. ज्या सांगू इच्छितो हर वक्त का आलम बुरा नहीं होता मेरे यारो, हर वक्त का आलम बुरा नहीं होता मेरे यारो, एक हाथ से कोई फकीर और एक जिस से कोई सिकंदर नहीं होता मेरे यारो. सांगायचं एवढंच काम आहे. खेळ आहे, खेळला पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत खेळला पाहिजे. बघा कोकण म्हटलं की एक रम्य आणि समय वातावरण पाहिलं जात आहे. आंबा खणस काजू मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो. हापूस आंब्याचं इकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामना संपला. शेवटची 4 मिनिटे मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय आणि या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुका आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये आपलं नांदगाव कुठल्याही कार्यक्रमासाठी नावाजला जातो आणि एका गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिलं जातं. पण त्रास दाखल आता मात्र अभि बघा एक बाजूला अभि येतो दुसऱ्या बाजूला रोशन. दोन्हींची रेडिंग सुंदर डिफेंड सुंदर आहे. खोलवर जाऊन मारण्याचा अट्टोकाट प्रयत्न केला जातोय परंतु एकदा शांत होताना पाहिलं जातं. आता मात्र निश्चितच परंतु अभि ऑन फायर आहे. बोटावर दिला गेला. आता मात्र थोडीशी पडझड होताना पाहिली जाणार ताकद. रोशन द मसल, रसल द मसल असाच रोशन द मसल असा रोशन पाहिला जातोय. परत एकदा डाव्या गोफऱ्यामध्ये खोलवर जाऊन मारण्याचा टोकाट प्रयत्न. आता मात्र थोडासा बॅकफूट वरती जाताना पाहिला जातो परंतु कबड्डी आहे शेवटच्या क्षणापर्यंत खेळला जाणार आहे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. त्याचप्रमाणे शिवाजी शेठ राटे यांचं सुद्धा इथं आगमन झालं. मी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आता मात्र रोशन एक हाती किल्ला घडवताना पाहिला जातो आणि ताकदवर हिंसा नाहीये, जरूर कुछ ना कुछ करेगा आणि 2+2 2+2 कैलासवासी संगीता सकाराम डोंगरे यांच्या स्मरणार्थ डोंगरे परिवारातर्फे आणि त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक 5001 यारी दोस्ती नितीन आणि बाळा करंडे यांच्याकडून चषक ठेवला गेलाय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. चषक श्री योगेश पात्रे आणि त्यांच्या परिवाराकडून. त्याचप्रमाणे तृतीय पारितोषिक आहे 1,501 रोख रक्कम बुंदा वृंदावन पोतलेवाडी. त्याचप्रमाणे चषक ठेवलं गेलंय संदीप पांचाळ कैलासवासी पांडुरंग जी पांचाळ यांच्या स्मरणार्थ मनीष आणि संदीप पांचाळ आणि परिवारातर्फे आणि एका गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये. त्याचप्रमाणे चतुर्थ पारितोषिक चषक ठेवलं गेलाय श्री गणेश राणे आणि त्यांच्या परिवारातर्फे आणि सामना संपायचं शेवटचं 1 मिनिट रोख रक्कम 1,501. ही सर्व पारितोषिक उद्या दिली जाणार आहे, त्याची नोंद घ्यायची. उद्या 7:30 वाजता
शाबास शाबास आणि परत एकदा चढाईसाठी सज्ज होताना पाहिला जातोय. आता मात्र हा सामना जवळजवळ झरेवाडी संघाकडे झुकताना पाहिला जातोय आणि